नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. भारताच्या इतिहासात अनेक शूरवीर योद्ध्यांनी जन्म घेतला. अनेक शूरवीर योद्ध्यांनी आपले प्राणही गमावले आणि त्यांचे आज नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी पण लिहिलेले आहे. तर अशाच एका शूरवीर योद्ध्याची कहाणी आज आपण पाहणार आहोत. तानाजी मालुसरे. त्यांचं नाव होतं तानाजी मालुसरे. रात्रीची वेळ होती. तानाजी आणि त्यांचे मावळे कोंढाण्याचा कडा चढण्यासाठी पुढे धावले. तानाजी आणि त्यांचे मावळे रात्रभर कोंढाण्याच्या कड्याच्या पायथ्याशी काळोखात उभे होते. कडा अतिशय उंच होता. रात किडे किरकिरत होते. तरी ते कपारीस धरून कुठे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून गेले. वर जाताच त्यांनी दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले आणि तानाजी आणि त्यांचे मावळे दोरावरून भरभरा कडा चढून गेले. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायवाचे या शब्दात तानाजी मालुसरे या योद्ध्याने आपल्या मुलाचं लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहीम हाती घेतली होती. 4 फेब्रुवारी 1670ला पार पडलेल्या या मोहिमेत तानाजी मालुसरेंसमोर आव्हान होतं ते राजपूत सैनिक उदयभान राठोडचं. या मोहिमेची रंजक पार्श्वभूमी सगळ्यांना तर माहिती आहेतच की कोंढाणा पुण्याकडे तोंड करून होता. प्रत्येक शहराचा एक किल्ला होता. शिवाजी महाराजांना तो किल्ला परत हवा होता. ही जबाबदारी त्यांनी तानाजी मालुसरेंकडे सोपवली. हा तह झाल्यानंतर ते आग्र्याला गेले होते आणि तिथून पलायन केलं. तिथून आल्यावर शिवाजी तहाविरोधात बंड पुकारलं आणि त्यांना हा किल्ला परत हवा होता. हा अतिशय महत्त्वाचा किल्ला होता. धोरणात्मक दृष्ट्या सुद्धा तो अतिशय महत्त्वाचा होता. उदयभान राठोड नावाचा राजपूत सेनापती तेव्हा किल्ल्याचं रक्षण करत होता. तानाजी मालुसरे बरोबर त्याचा भाऊ सूर्यजी मालुसरे सुद्धा होता. आजच्या पुणे शहरापासून नेरुतेस 20 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात वसला आहे. कोंढाणा, सिंहगड अशा वेगवेगळ्या नावांनी तो ओळखला जायचा. या किल्ल्यात पुढे डोंजे आणि कल्याण अशी 2 मुख्य द्वार आहेत. तानाजी आणि मावळ्यांची लढाई. मावळ्यांसह तानाजी मालुसरे आणि मावळे हे लढायला लागले. लढाईला सुरुवात झाली. उदयभानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. हातघाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. मावळ्यांना कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची निकराची लढाई सुरू असताना तानाजीची ढाल तुटली. तानाजीने हाताला शेला गुंडाळला आणि वार त्या शेलावरती. तानाजी पडला आहे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्यजी आणि त्यांच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून आत पोचले. भाऊ पडलेला पाहून सूर्यजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्यजीने दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही इथे भगुबाईसारखे काय पळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. त्यानंतर मराठा सैनिकांनी लढा देत हा गड काबीज केला. या लढाईत तानाजीला जीव गमवावा लागला. तानाजीचा जीव गेला हे दुःख शिवाजी महाराजांनाही झालं आणि तेव्हा त्यांनी उद्गार काढले, गड आला पण सिंह गेला. तानाजी मालुसरेंनी हा गड काबीज केल्यानंतर त्याला सिंहगड असे नाव मिळालं. आजही हा सिंहगड हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब दक्षिणेच्या स्वारीवर आला आणि त्याने हा किल्ला काबीज केला. 1693 मध्ये नावजी बलकवडे या मराठा सरदाराने तानाजी मालुसरेंसारखाच निकराचा लढा देत हा गड काबीज केला. नंतर एखादा अपवाद वगळता तो 1750 पर्यंत चिमाजी नारायण सचिव यांच्या ताब्यात हा किल्ला होता. छत्रपती राजारामाचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी लढा देत हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. तर अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी. आणि इतिहास प्रत्येक पिढीला हेच सांगेल की कुठल्याही गोष्टीत हार मानायची नाही. कडा एवढा उंच असतानाही आणि शिवाय कड्यावरती चढण्यासाठी काहीही साधन नसताना त्यावेळेस तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी तो गड जिंकला आणि एक इतिहास घडवला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते तेही खूप शूरवीर योद्धे होते.
त्यामुळेच मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक इतिहासात काही ना काही, इतिहासातून प्रत्येक गोष्ट आपल्याला समजते. आपण हेच शिकू शकतो ह्या इतिहासातून की हार मानायची नाही. कष्ट, जिद्द, चिकाटी असेल तर ती गोष्ट पूर्ण होईल यावरती विश्वास ठेवा. मी जेवढे पण व्हिडिओ बनवते, बऱ्याचशा व्हिडिओतून मला हेच शिकायला मिळाले.